सध्या मराठी सिनेमांमध्ये खूप गोड गोड रोमॅन्टिक अशा फिल्म्स येतात. अशीच एक रोमॅन्टिक फिल्म नुकतीच रिलीज झाली आहे, इश्कवाला लव. या फिल्म मधलं एक खूप गोड कपल आता आपल्या इथे येणार आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आदिनाथ कोठारे, सुलग्ना पाणिग्राही आणि महेश कोठारे यांचं. इश्कवाला लव नावाचा सिनेमा ह्या 10 तारखेला रिलीज झाला आहे, सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. एक छान म्युझिकल रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे, फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे आणि त्याला एक उद्दंड प्रतिसाद मिळतो आहे प्रेक्षकांचा. आणि त्यात माझी आणि सुलग्नाची जोडी लोकांना आवडते आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. मी माझी भूमिका या सिनेमात एक चॉकलेट हिरो रोलमध्ये आहे. म्हणजे तुला वेगळं काय. आणि सुलग्नाची ओळख करून देतो. सुलग्नाचा पहिला मराठी सिनेमा आहे. ह्याच्या आधी तिने हिंदीत कामं केली आहेत, साऊथमध्ये कामं केली आहेत आणि तिने ह्या सिनेमासाठी ती मराठी शिकली आणि खूप मेहनत घेतली आहे सुलग्नाने. तर एकदा सुलग्नासाठी जोरदार टाळ्या प्लीज. थँक्यू. मी आता माईक माझ्या वडिलांना देतो, जे आम्हाला इथे प्रोत्साहन द्यायला, आम्हाला सपोर्ट करायला आले आहेत. थँक्यू डॅड. इश्कवाला लव इज अ व्हेरी गुड फिल्म. मकरंद, तुला सांगतो, इतकी सुंदर रोमॅन्टिक कॉमेडी मी आजपर्यंत पाहिली नव्हती. म्हणजे धूम धडाक्यानंतर मला असं वाटतं, असं मला तरी वाटतं. तेव्हा सर्वांनी हा चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच. तुम्हाला तुमच्या फिल्मसाठी खूप शुभेच्छा. प्लीज हॅव अ सीट. आई बाबा राहिलेत विटी दांडूच्या जमान्यामध्ये आणि मुलं पोचली आहेत व्हिडिओ गेमच्या जमान्यात. मग अशा वेळी प्रत्येक घरामध्ये आई आणि मुलांच्या भांडणाची मॅच तर ठरलेली आहे. अशीच एक मॅच आपल्या समोर घेऊन येत आहेत बुंगा टीमचे कॅप्टन्स. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे पाडीची आई, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. माझा वाढदिवस तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहिला. थँक्यू. हा, पण आमचे हे सकाळी ऑफिसला गेले, जाताना साधं विश नाही केलं. हो, गिफ्ट जाऊ दे. आता माझा मुलगा, त्यालाही माझा वाढदिवस लक्षात नसणार. मी 101% सांगते. आता कुठे गेल्या उंदराला देवास ठाऊक. पापा कहते हैं बड़ा राडा करेगा, डैडी हमारा साले का खाड़ा करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी काय चाललंय तुझं? काय चाललंय? मॉम बॉम्ब घालीन डोक्यात. आधी मला आई म्हणायचास, नंतर नंतर मम्मीवर आलास आणि आता मॉम बदनाम करून टाकलाय. परीक्षा चालू आहे ना, अभ्यास करायचं सोडून तू कम्प्युटरवर काय करत असतोस? मॉम मी फुटबॉल खेळत होतो. एक गोल, एक पेनल्टी. हाताच्या बोटाने? हाँ. अरे मैदानी खेळ खेळ, नाही तर उंची कशी वाढेल तुझी. असा ना बसून बसून बोधल्यासारखा राहिलास ना, तर त्या प्रसाद सारखा होशील. चला, शरीराला कष्ट दे, घाम गाळ. ए मॉम, हा काय घाम तर गळतोच आहे ना. सतत तू माझ्या मागे बुलडोजर सारखी पळत असते. अगं 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 अगं. आणि हे सगळे आता मैदानी खेळ खेळायला ना, मैदानात जायची गरज नाही मॉम. हे सगळे माझ्या कम्प्युटर मध्ये आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल. आणि तुला सांगतो, त्या 3 दिवसांपूर्वी मी 3 तास स्विमिंग पूल मध्ये होतो आणि शेवटी जिंकूनच बाहेर पडलो. माहितीये काय? मग तू स्विमिंग मध्ये जिंकलास? अरे मग मला सांगितलंच नाही मा. तू. इंटरनॅशनल लेवलचा गेम तू जिंकलास. म्हणजे मी स्विमिंग मध्ये होतो 3 तास, त्याच्यामुळे मी त्या दिवशी आंघोळ पण नाही केली. माहितीये काय आहे?
अरे देवा, अरे केस विंचरायला काय खराटा वापरला होतास? खराटा बोलती खराटा. ए मॉम प्लीज प्लीज गिव मी ब्रेक प्लीज. अरे कटिंगला पैसे दिले होते ना तुला, मग कटिंग का नाही केलं? गावठी कटिंग बोलती. It's not cutting, Mom. It's my hairstyle. It's my latest hairstyle. It is called spike. Yeah, spike. 4 बोतल काम मेरा ना मुझको कोई काय? मोबाईल अरे बापरे. मोबाईल चिरिंग. या मॅन या. अरे बस का यार, आपण कसं विचारणार? नक्की येतो मी. ओके. आई गो, अरे कोण आहे हा माणूस? आणि तो असा बॅकग्राऊंड वर ओकत का होता? मॉम प्लीज जर तुला माहित नसतील ना या सगळ्या गोष्टी तर प्लीज बोलू नकोस. अगं तो यो हनी सिंग यो हनी सिंग. मॉम तू आजकालची कंटेम्पररी गाणी ऐकत जा प्लीज. ते जस्टिन बिबरची गाणी केवढी फेमस आहेत माहिती आहे? यो. हो माहितीये. ती घाणेरडी लोक ढुंगणा खाली पॅन्ट असा खेकड्यासारखा असा माईक पकडायचा आणि अपचन झाल्यासारखं काय तो हे सगळं घाणेरडं तुम्हाला आवडतं? मॉम मी त्याच्यातच माझं करिअर करणार आहे. मी नवीन ओरिजिनल गाणी तयार करणार आहे. काय म्हणजे? नवीन ओरिजिनल गाणी. एक मिनिट तुला दाखवतो. तेव्हा काय करणार? आर यू रेडी? ए आरोही प्लीज जॉइन मी प्लीज. ये बेबी ये बेबी. आरोही मिशा आला तुला? सॉरी. आरोही आर यू रेडी? कम ऑन लेट्स स्टार्ट. 1 2 3 4. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. 1 2 3 4. जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तू जा घरी जाऊन जरा आयशी बरोबर कपडे धू. काय हे काय आहे? अरे जरा तरी आई वडिलांचा विचार कर. हे काय रॉक बँड मध्ये करिअर? अरे वरातीत सुद्धा तुला गायला कोणी देणार नाही आणि ह्या गाण्यावर कोणी भीक सुद्धा घालणार नाही. रॉक बँड हे काय करिअर आहे का बॅडी? मॉम आम्ही सगळ्या मित्रांनी आमची करिअर्स ठरवलेली आहेत. तो राहुल आहे ना, राहुल तो कशात करिअर करणार माहितीये? कशात? तो आहे ना मेकअप आणि मेहंदीमध्ये करिअर करणार आहे. आलाच मला डाऊट त्याचा. परवा माझ्या घरी आला होता तेव्हा मला म्हणतो कसा, काकू करंजीमध्ये सारण काय घालता? तेव्हा साधारण मला त्याचा विचार आला होता. बरोबर नाही असतं ना एखाद्याचं बोलणं लाघवी. आणि तो आदित्य ना, आदित्य तू कशात करिअर करणार माहिती आहे? तो आमच्या रॉक बँडचा ना लिरिसिस्ट आहे. तो रायटिंग मध्ये करिअर करणार. रायटिंग. अच्छा म्हणजे तुला करिअर असं करायचंच नाहीये? डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन असं नाही व्हायचं का? अरे सक्सेसफुली तुम्हाला नाही का करिअर करायचंय? उत्तरी मॉम ये सक्सेस ये ऐसे कुछ नहीं होता. परफेक्शन होना चाहिए काम. उत्तरी अगर आप परफेक्शन से काम करोगे तो कामयाबी आपके पीछे दौड़ते चली आ जाएगी. परफेक्शन उत्तरी थोतरी दे ना. आधीचं टीव्हीचं भूत आणि डोक्यातनं काढून टाक आणि इतका मारेन ना तुला आयुष्यभर बुटका राशील. चल उद्यापासून परीक्षा अभ्यासाला लाग. अभ्यास झाला माझा. इतिहास नागरिकशास्त्र झालं? ते काय असतं? आय गॉट हिस्ट्री सिविक्स पेपर टुमारो. तेच ते
पहिला चॅप्टर झाला? नाही तू येणार नाही. का आजारी आहे? पहिला घेऊन जा परीक्षेला. अगं येणार नाही म्हणजे तू चॅप्टर एक्झाम मध्ये येणार नाहीये. नाही, ओके मॉम, मी एक्झामला जाणार आहे, पण नाही, मी ऐक. आता पार्टीला अरे, चाललोय. आज ओके बाय. ऐक आणि मी ना. रात्री जेवायला येणार नाहीये. Daddy. बाय बाय मॉम, बाय बाय. ओहो, बघितलं रेणुकाताई, हा पोटात असताना मी बाल गंधर्वांची गाणी ऐकायची. आणि हा बघा, आज ना खरंच हरल्यासारखं वाटलं. वाया गेला मुलगा. काय संस्कार केले होते. आणि पॅडीची आई, पॅडीची आई. मधुरा, रेणुकाताई आमच्या शेजारी राहते हा मधुरा. हाय. खूप छान क्लासिकल नाचते, गाते. बघितलं ना, कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये एंट्रीच्या वेळी कथ्थक करते ती. काकू तुम्ही पण ना. काय ग, काय काम आहे? आ? काय काम काय? काकू तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं. अगं बाई, हिच्या पण लक्षात आहे. तो आपला पॅड्या ना पॅड्या. काय गोंधळ घातला त्याने? अहो त्यांनी नाही काय केलं. मग? तो मला म्हणाला की काकूंचा वाढदिवस आहे, माझ्या बरोबर मार्केट मध्ये चल. त्याच्या पॉकेट मनी मधून साडी घेतली तुमच्यासाठी. आणि आता पार्टी पण आहे इथे. सरप्राईज आहे तुम्हाला. माझ्या पॅडेने आणली साडी. थँक्यू. जा आता, आ? जा. जाऊ कुठे, सगळेच तर येणारे, पार्टी आहे ना. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू यो यो, हैप्पी बर्थडे टू यू यो यो, हैप्पी बर्थडे टू यू डियर आई, हैप्पी बर्थडे टू यू. कुठून सुरुवात करू कळतच नाही मला खरंच, कारण इतका अप्रतिम ॲक्ट होता हा. आणि वेगळ्याच भावना माझ्या मनात ॲक्च्युली हा ॲक्ट बघून आल्यात. कारण अगदी नेमका माझा जो वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहे तो ह्या ॲक्टद्वारे तुम्ही दाखवलात. कारण दोन लहान मुलं असल्यामुळे ह्या जनरेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला रोजच डील कराव्या लागतात. आता मागच्याच आठवड्यात माझा वाढदिवस होता आणि त्याला अशाच माझ्या मुलांनी त्यांच्या पॉकेट मनीमधून छोटे छोटे गिफ्ट्स आणले. तर जनरेशन गॅप किती असलं आणि काही जे काय असलं तरी ही भावना जी आहे ती इरिप्लेसेबल आहे. आणि ते तुम्ही अगदी उत्तमरित्या सादर केलं. आणि पॅडी, काय पकडलायस तू यार, काय छोट्या छोट्या गोष्टी आणि एक बीट नाही सोडलास. आणि तू जो काय इकडे म्हणजे येऊन पडलास तो म्हणजे अप्रतिम. काय म्हणजे मी आता उभं राहूनच टाळ्या वाजवल्या. थँक्यू थँक्यू. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? माइंड बॉगलिंग. ऑफकोर्स सुप्रिया आणि पॅडी दोघंही माझे आर्टिस्ट आहेत. आणि सुप्रिया तर कॉमेडी क्वीनच आहे. आणि पॅडी तू जो आलास ना इकडे, मला वाटलं तू खरंच पडलास की काय. 2 मिनिटं मी असं एकदम उडलो, अरे बापरे काय झालं. पण तो ऍक्ट होता आणि तो इतका तू क्रॉल करत परत गेलास ना, ब्रिलियंट. फुल मार्क्स टू यू. थँक्यू. 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 असं म्हणतात मुलगी शिकली आणि प्रगती झाली, पण एक अशिक्षित मुलगी जर शिक्षण सम्राज्ञी झाली तर. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे वाईस कॅप्टन्स. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, पत्रकार हूँ मैं सबकी खबर रखता हूँ, पत्रकार हूँ मैं सबकी खबर रखता हूँ. नमस्कार, मायसेफ खंडू लंगोटी, हाडाचा पत्रकार. फायनल इयरला नापास झालो जर्नलिझमला, म्हणून गावात परत आलो. पण माझ्या आतलं पत्रकार मला स्वस्त बसू देईना, म्हणून मी तो पत्रकार असा बाहेर काढला आणि गावात माझा पेपर काढला. आणि तुम्हाला सांगतो, माझा पेपर मी इतका लोकप्रिय करून टाकलेला आहे, म्हणजे गावात एखाद्या घरात शौचालय नसन पण माझा पेपर असतो. काय काय माझ्यावर जाणणारे म्हणतात की तुझा पेपर जिथं लहान लहान लेकर घरात जास्त आहे तिथं लय कामी येतो. पण मी त्यांच्या निंदेला काही भीक घालीत नाही.
मी माझं काम इमानीतबारे करतो ना. आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे चेअरमन आहेत, माजी सरपंच, माजी पंचायत समिती अध्यक्ष, माजी आमदार माननीय छगनराव पगारे यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विमलताई पगारे 9वी पास यांना आत्ताच आहे ना शिक्षण विदुषी पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यासाठी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी जातीनं हजर झालेलो आहे. आता ते येतच असतील. हो, बिजली गिराने मैं हूँ आई, बिजली गिराने मैं हूँ आई, कहते हैं मुझको बिमला बाई, बिमला बाई, बिमला बाई. लेट झाल्याबद्दल मी सॉरी मागते. चालायचंच. आता एवढा मोठा कार्यभार सांभाळता म्हणल्यावर थोडं बरं उशीर तर होणारच ना. नाही कसं आहे, टायमाच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर आहे मी. हा, पण आता तुमच्या इकडे असं मुलाखतीला यायला निघाले आणि आमचे हे साहेब मला म्हणले की माझ्या कोर्टाचं बटन ढिल्ल झालंय, 2-4 टाके मारून आवळून दे. अच्छा, बटन आवडल्यामुळे उशीर झाला म्हणायचा. नाही, टाके मारता मारता साहेबांना मूड झाला. चहाचा मूड झाला. हा, चहाचा. मला म्हणले इमले तुझ्या हातचा फक्कड चहा 5 गड्या. मी म्हणलं घरात एवढे नोकर आहेत, मीच कशाला. म्हणले नाही चहा तुझ्याच हातचा. माझ्याशिवाय चहाच पित नाही. बाहेर जातात ना आउट ऑफ दौऱ्याला थर्मास घेऊन जातात. तुमच्या प्रेमाची फरमास गोष्ट तुम्ही नंतर सांगा, कारण ती आहे ना मी माझ्या पेपर मध्ये मी वेगळी छापीन. आता मी वेगळ्या कामासाठी आलेलो आहे. तुम्हाला यावर्षी जो शिक्षण विदुषी पुरस्कार जाहीर झाला त्याच्याबद्दल मला जरा बोलायचं होतं. त्याच्याबद्दल सांगू का ट्रू? हा, खरं तर मला पुरस्काराचं नावच आवडलेलं नाही. विदूषक मी काय सर्कस रन करायले? विदूषक नाही बाई, ते शिक्षण विदुषी येते. म्हणजे काय असतंय की विद्वान बाई, विद्वान. हा का बसा. आमच्या साहेबांनी मला तसं एकदा सांगितलं होतं. साहेबांनी सांगितलं होतं ना. तर तेच मी तुम्हाला इथे विचारायला आलेलो आहे की तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला, तुम्ही एवढं जे काही आता 7-8 कॉलेज चालिता, तर याच्या मागं कसा म्हणजे काय उद्देश होता हे मला विचारायचं होतं. आमच्या साहेब मला म्हणाले सोशल क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण झाशीची राणी लक्ष्मीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात उतरलं पाहिजे. झाशीच्या राणीचा शिक्षण क्षेत्राचा काय संबंध आहे ना? साहेब म्हणाले झाशीची राणी जशी जकराला पाठीशी बांधून तिच्या संस्थानासाठी लढली, तशी तुम्ही बी अवघा संसार पाठीशी बांधून आपल्या संस्थांसाठी लढत आहात. बरोबर, ते राहिलं बाजूला सगळं. तुमचं लग्न त्यांच्याशी साहेबाशी कसं काय जुळलं काय मला कळेल का? आमचं लग्न म्हणजे बघा, साहेब तेव्हा कुठल्या तरी पार्टीचे कार्यकर्ते होते आणि वरच्यावर आमच्या घरी आहे ना त्यांचं येणं जाणं होतं. अच्छा, म्हणजे तुमच्या माहेरचे लोक बी काय राजकारणात इंटरेस्टेड वगैरे असं काही? नाही, माझे पप्पा टेलर आहेत. टेलर? हा, तर साहेब यायचे नवीन झेंडे शिवायला, झालं तर झेंड्यांना, फाटलेल्या झेंड्यांना रफ्फू करायला साहेब यायचे वरच्यावर. अच्छा, झेंड्याला टाका मारता मारता त्यांचा तुमचा टाका बिल्डा म्हणा ना. हा, तसंच काहीतरी. म्हणजे कसं आहे, मी साहेबांच्या आयुष्यात आले आणि माझ्या फुडगुणानं साहेब सामान्य कार्यकर्त्याचे सरपंच झाले. कशानं? फुटगुण. हा, एवढं इंग्लिश बोलायलाच लागतो. सारखं चेअरमन बिरमन साहेबांबरोबर मला मिटिंगांना बसायला लागतो. एवढी हॅबिटेड झाली ना इंग्लिशला मी. हॅबिटेड. हा, तर माझ्या फुडगुणानं साहेब सामान्य कार्यकर्त्याचे सरपंच झाले आणि मग साहेबांनी बॅकला मागं वळून बघितलंच नाही कधी. वा. मला तेच विचारायचं की तुम्ही एवढे जे 8 कॉलेज काढले मोठमोठे, तुमच्या नाजूक खांद्यावर तुम्ही जी काही जबाबदारी घेतलेली आहे, तर ती जबाबदारी तुम्ही कसं काय पेल होता बाबा? साहेब काय म्हणले, खांदा नाजूक असू दे पण खानदानी आहे म्हणून पॉवरफुल आहे असं साहेब म्हणले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, साहेबांनी सांगितली आहे की कुठली गोष्ट करायची तर एक प्रोसिजर लागते. म्हणजे साधी तुरपाई जरी करायची असली तरी सुई घ्या, दोरा ओवा, कपड्याला दुम्मत मारा, टाके घाला, तवा तुरपाई होती. अशी सगळी शिक्षण संस्थांची प्रोसिजर आहे. तुम्ही जो विषयाची तुरपाई केली ना ती जरा उसवून जरा इसकटून सांगा ना आम्हाला. इसकटून म्हणजे बघा, मी आहे ना कॉलेजांमध्ये ना त्या विषयाचे असे एकदम एक्सपर्ट हेडमास्टर नेमलेत. वा. बरं, मला असं विचारायचं आहे की तुम्ही जे कॉलेज काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचं जे सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे कॉलेज आहे, त्या सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजच्या बिल्डिंगला तडे गेले म्हणे. कसे आता 2 वर्षात ती बिल्डिंग मोडकळी झाली. प्रायव्हेट गोष्ट आहे. कसे इमलवंश आहेत ना, आमच्या इमलवंश त्यांचे मिस्टर आहेत ना गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनीच दिली बिल्डिंग बांधून. घरातलंच आता काय करणार, आपल्या तालुक्याचं गेस्ट हाऊस ते आणि ही बिल्डिंग एकाच मटेरियल मध्ये बांधली. एवढी मान आहे मी, घरी बोलण्याची सोय का? इकडून नातं पडतंय, तिकडून
बरोबर आहे भाई, बरोबर आहे. पण तारीवरची कसरत आहे बरं का तुमची, तारीवरची कसरत. घरचं सांभाळा, दारचं सांभाळा, पुन्हा तुमच्या वंश जनावर असं काही करतो आहे का नाही? तसंच आहे ना. पण साहेबांच्या डोक्यात काय 24 तास राजकारण आहे. 24 तास शुगर मिलची चिंता. घरच्या लक्ष्मीची शुगर 160 झाली आहे का पता माणसाला? तुमचं सायन्स कॉलेज, काय? सायन्स कॉलेजच्या लॅबोरेटरीला जाऊन पहा जरा. तिथं बेडकं नाही डिसेक्शन करायला. तिथं लॅबोरेटरी मध्ये ऍसिड नाही, दुसरे केमिकल नाही. त्याने असणार कशी? स्वच्छता मोहीमच आपली तशी आहे. सगळं साफ जातीनं पेस्ट कंट्रोल करून घेते मी. बेडकं येतीलच कशी? माशा नाही येत साध्या. आणि एशिड कशाला पाहिजे कॉलेजात? एशिड बाथरूमात ठेवायचं असतं मुरी घासायला. आणि कसे हल्लीची कार्टी लय बदमाशीत. पुरी सुरी नाही म्हणले ना तर थोबाडावर फेकते ऍसिड. कोण घेणार जिम्मेदारी? मला आमच्या आया बहिणींची लय काळजी आहे. मला काळजी तुमच्या पुढच्या पिढीची वाटायला लागलीये. तुमच्यासारखे असे तथाकथित शिक्षण सम्राट आहे ना, शिक्षणाचा बाजार करून मांडून बसलेले तिथं. तुम्ही दहशतवाद्यापेक्षा पण मोठे गुन्हेगार आहात. असे 10-10, 20-20 लाख रुपये घेऊन जर तुम्ही इंजिनियर आणि डॉक्टर तयार करत असाल ना, तर पुढची पिढी बरबाद होल्याशिवाय राहणार नाहीये. मी काय म्हणते ऐका. काय म्हणता आता? साहेब आहेत घरी, रात्री या वाड्यावर आपण बुसू बुलू सगळं सॉल्ट करून टाकू. कसे? मी थुंकतो अशा पत्रकारांवर जे तुमच्यासारख्या राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले बैल झालेत. हल. आता काय झालं याला 160 व्हायला? आता मला सांगा, टाटा मोटार काढतो पाना आता धरता येतो का त्याला? तसंच आहे आमचं. उगा येऊन जाऊन आम्हाला बोलायचं. मकरन भाऊ नवीन कॉलेज काढते, एरोनॉटिक इंजिनिअरिंग. नाही काय येते कळलं मला नंतर, पण ऍडमिशन द्या पाठवून. आता काय राहिलं? पाळणार राहिलं मला. दारा मग दोरी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, शिक्षण संस्थेचं दावील केळ, पुढच्या पिढीच्या हाती रताळ, तू बाळा जुरे जू. योग्यात तुझ्या मला आवडणारी गोष्ट काय तर फार चांगल्या उपरोधिक पद्धतीनं तुला ते मांडता येतं. ते जितकं धारदार करत जाशील तितकं तुझं स्किट लोकांना जास्तीत जास्त आवडत जाईल. आणि प्राजक्ताला उपरोधाची फार चांगली जाण आहे. थँक्यू. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? वंडरफुल, व्हेरी वेल रिटन स्क्रिप्ट. योगेश, तुझं रायटिंग, तुझं स्क्रिप्टिंग वॉज एक्सलंट. आणि प्राजक्ता, तू काय परफॉर्मन्स दिलाय. तुम्हा सर्वांचा एक मला आभार मानायचे आहेत की मला इथे येऊन ही संधी मिळाली इकडे याची आणि अशी टॅलेंट पाहायला मिळाली. नो वंडर तुमचा हा कॉमेडीचा बुलेट ट्रेन सुपरहिट शो आहे. नो वंडर. अशी टॅलेंट भरून भरून खचून भरलेली टॅलेंट जर इथे परफॉर्म करत असेल तर रिअली हॅट्स ऑफ टू यू ऑल. थँक्यू सो मच. आपण तुमचे गुण बघूयात. मकरन सर. ऍक्टरची भूक कधीच भागत नाही. आता इतक्या टोप्या आणि सेल्फीज मिळूनही हा प्रसाद निघालाय ऑडिशन द्यायला. आता बघूयात ही ऑडिशन कशी होतीये ते. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. रेणुका ताईपेक्षा फक्त 1 वर्षांनी लहान आहे मी. मॅक कसा आहेस तू? आम्ही किती एकांकिकाच केल्यात माहितीये. हो, आता मी सिक्वेल करते हाती मेरे साथीचा. हा, आणि त्या सिनेमाचं नाव काय माहितीये? कुत्रे माझे मित्र. ऑडिशन आहे आणि महाराष्ट्रातनं बरेच ऍक्टर आलेले आहेत. आता बघूया कोण येते ते. हा, ताथैया ताथैया हो, ताथैया ताथैया हो. कोण? काय ऑडिशनला आलोय. ऑडिशनला स्टील आणलेस का? मग माझ्याकडे पितळ आहे, गोल्ड आहे. ते सगळं आहे ना वीक आणि स्टील घेऊन ये. स्टील कळलं का? स्टील. मॅम चमचा, वाटी, पेला. इकडे इकडे. चमचा, वाटी, पेला, टोप, भात सगळं घेऊन ये आणि इथे आपण भंडारा करू. हा, आणि सगळ्यांना देऊ.
अरे फोटो. अच्छा फोटो म्हणजे स्टील. आणलंय मॅम, आणलंय. ईश्वर अरे काय एक काम कर, बाहेर ना वॉचमन उभा आहे, त्याला दे आणि बोर्ड लिहायला सांग दुःखद निधन. अरे 4x6 चा फोटो. तो पण आहे मॅम, तो पण आहे. हा छान आहे, ठेव, परत ठेव. नको, काहीच उपयोग नाही. म्हणजे फोटो देऊन काहीच होत नाही. कधीच काही होत नाही फोटो देऊन. आई ग म्हणून मी किती ठिकाणी फोटो दिलं, कधीच काहीच नाही झालं. ओके मॅम, ओके शांत. तुझी फिगर काय? फिगर अरे चेस्ट, वेस्ट, ईस्ट. म्हणजे 38. वा, एकदम परफेक्ट, एकदम छान. थँक्यू. कुठेच सूट होत नाही, घरी जा. मॅम मी मेहनत घेईन मॅम, मी खूप मेहनत घेईन. मेहनत घेशील? जा लादी पुसून घे, झाडू बिडू मारून घे, जा आतमध्ये. मॅम मी बारीक होईन, मी खूप असे व्यायाम वगैरे करेन, मी बारीक होईन मॅम, बारीक होईन. अरे 6 पॅक नाही मॅम, मी 2 पॅक मध्ये हवेत जातो. ते पॅक नाही, बिस्किट. आधी हे स्किट चांगलं होऊ दे, मग बिस्किटचं. मॅम मी आधी भरपूर काय केलंय मॅम. मी काय केलंयस? मॅम मी जोधा अकबर केलंय मॅम. जोधा अकबर तू केलायस? मग गोवारीकर काय गोवार खुडत बसले होते? नाही म्हणजे त्यांनीच केलाय तो. मी त्या फिल्म मध्ये ऍक्टिंग केली मॅम. बरं, आपल्या पिक्चरची स्टोरी तुला माहितीये काय? माहितीये, मला नाव माहितीये. काय आपलं कुत्रे माझे मित्र आहे की नाही? फुल लव्ह स्टोरी. काय ऍक्च्युअली काय फिल्म मध्ये काय? ऍक्च्युली फिल्म ही पूर्ण फिल्म अशी कुत्र्यावर आहे. हा. म्हणजे कसं, पहिले हिरो असतो, तो मरतो आणि मग तो कुत्र्याच्या रूपात येतो. तर लव्ह स्टोरी आता करायची. तू आता मला पटव. काय वेळ लागलाय मला तुम्हाला पटवायला? पटव आता, लव्ह सीन आहे त्याच्यामध्ये, नाहीतर जा बाहेर. नाही सॉरी मी पटवतो. आपण ना चौपाटीवर भेळ खायला गेलो. तुम्ही भेळ खाता मी तुम्हाला प्रपोज करणार. ही घ्या भेळ, तुझ्यासाठी आणली. माझ्यासाठी? काय झालं, असा का बघतोयस? हळू का ना भिकारे. नको तुझी भेळ, आपला पिक्चर. मला नको, मला सीन नका इम्प्रोवाइज करायला. मी ऍक्टर आहे, मला डायलॉग द्या ऑडिशनचा, मी बोलेन. ठीक आहे, तुला डायलॉग देते. डायलॉग बोल. इकडे ये, बोला. आपला कुत्रा तात्या सोडून गेला. एवढंच मेन वाक्य आहे ते. ओके मग तू कुठेच दिसत नाही. ठीक आहे, फक्त कुत्रा दिसतो. ओके मॅम, मी बोलतो. रोल कॅमेरा, ऍक्शन. काय कॅमेरा कुठे? हा काय कॅमेरा? तुम्ही मोबाईल मधनं शूट करणार आहात? ऑलरेडी 3 पिक्चर केलेत मी याच्यावर शूट, माहितीये का? चल बोल. तू वाक्य बोला, घाबरत बोल. ऑर्डर. ऍक्शन. आपला कुत्रा तात्या सोडून गेला. कट. इकडे. कुत्रा तात्या. तात्याचा रोल कोण करते माहिती का तुला? त्यांना जर कळलं ना, कुत्र्यासारखा मारतील तुला. आणि मला पण. नीट बोल, पॉज दे. कसं? आपला कुत्रा, पॉज. तात्या, पॉज. सोडून चाललाय. ओके मॅम. ऑर्डर. चल चालू कर. आता रडत. रोल कॅमेरा, ऍक्शन. आपला कुत्रा पॉज तात्या पॉज सोडून गेला. कट. अरे शी बाबा, पॉज म्हणजे स्पेस दे, स्पेस. पॉज. सॉरी. नीट करा आता हसत करायचं. हा डायलॉग हसत करायचं. क्रिएटिव्हिटी आहे मॅम. ओके. चल ऍक्शन.
आपला कुत्रा स्पेस तात्या स्पेस सोडून गेला. कट 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 तुझं ना कुठेच काही होणार नाही. हा मॅम एवढं केलं चांगलं चांगलं. तसं नसतं करायचं बघ, मी करून दाखवते तुला. तुम्ही करून दाखव ना. हा. पहिलं रडत हा मॅम रडत. हा ऍक्शन. आपला कुत्रा तात्या सोडून चाललाय. हे रडत होतं. आतून रडले मी. आतून आहे टॅलेंट, आतून आहे. कळलं ना, आतून आहे ते. आता दुसरं बघ. हसत. ऍक्शन. आपला कुत्रा तात्या सोडून चाललाय. हे पहिल्यासारखंच होतं. नाही हे पहिलं दुसऱ्यासारखं होतं. हे आतून होतं सगळं. आतून आतून माहितीये का, आतून आहे सगळं. आता बघ तिसरा. ऍक्शन. आपला कुत्रा तात्या सोडून चाललाय. है की नाही? अरे माझ्यात टॅलेंट भरलंय. कुठून कुठून भरलंय. कुठून भरलंय. माफ करा माझं मी उगा झालो ऍक्टिंगच्या करिअर मध्ये. मला नाही ऍक्टिंग करायची. अरे कर ना. नको मला, अरे मला ऐक माफ ना. कर. ए, ए, नको, मी अरे जातो, ऐक मला ना. माफ कर. अरे तुमची अघोरी जोडी आहे. आणि काय अमेझिंग परफॉर्मन्स. संदीप तू खरोखरीच फार चांगला विनोदी कलाकार आहेस. आणि प्रसाद तू पण काय अमेझिंग काम केलंस आज रे. तुम्हाला सदैव माझ्या शुभेच्छा आहेच आहेत. आणि आता मी टोपी घालतो तुम्हाला. आदिनाथ, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मी वेडा झालो हसून हसून. मी प्रसाद आणि संदीप आपकी जोडी सलामत रहे. आणि असंच छान सगळ्यांचं मनोरंजन करत राहा तुम्ही. खूप मजा आली. रेणुकाताई, ह्या टॅलेंटसाठी एक सेल्फी घ्यायलाच पाहिजे. फ्रेंड्स, आजपासून सुसाट टीम मध्ये येते एक नवीन कलाकारांची जोडी, योगिनी आणि ऋषिकेश. हिचं नाव जरी योगिनी असलं तरी इथे येऊन ऋषिकेश योगा करणारे. आता बघूयात त्याची योग साधना. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. मेरे जीवन साथी तू योगा किए जा. सत्यम शिवम पद्मासन. सत्यम शिवम पद्मासन. सत्यम शिवम पद्मासन. तर बघतांनो, मी योगी बाबा. तर चला आपण आता योग साधना करूया. तर चालू करूया आपल्या पहिल्या आसनापासून. त्याचं नाव आहे बटरफ्लाई आसन. ये करने के लिए आपको अपने पैर नजदीक लाना पड़ेगा और उसे हिलाना पड़ेगा. हिलाते रहो, हिलाते रहो. हिलाने में बहुत आनंद मिलता है. बहुत आनंद मिलता है. हिलाते रहो. बहुत ही अच्छा आसन है. इसके बाद आने वाला आसन बहुत ही आसन है. आसान है, बहुत ही आसान है. और ये जो आसन है इसको कहते हैं अनुलोम विलोम. तो शुरुआत करते हैं हम अनुलोम विलोम से. पद्मासन में बैठ जाइए और अनुलोम विलोम कीजिए. कारभारी दमान होऊ द्या दमान. कारभारी दमान होऊ द्या दमान. होऊ द्या दमान. अंग भिजल घामान. होऊ द्या दमान. अंग भिजल घामान. दमन बाई दमन, काय चालवलंय बाई तू इथे? तुझं इथं काय चाललंय? दिसत नाही का मी इथे योग करतोय? अरे असं उघडं नागडं कुठं थिएटरात योग करतो? नाही नाही, तुझं काहीतरी अंडरस्टँडिंग मिस झालंय. इथं माझा वर्क चालू होणार आहे. वर्क? हा. हा काय तमाशा लावलाय बाई तू?
तमाशाच हा इथं थिएटरात माझा. अगं बाई इथे आज माझं योग आणि आध्यात्मिक प्रवचन आहे बाई. नाही नाही तसं नाही. तू बाहेर जाहिरात नाही का वाचली आमच्या शोची? कोणती? बुवा लागलाय चढ. आई तुम्हाला अजून ओळखलेलं नाहीये. माझी आसनं माझ्यापेक्षाही जगप्रसिद्ध आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आसन मी तुझ्या समोर करणार आहे त्याला म्हणतात हवाई चक्रासन. हे बघ सरक बाजूला. ओम नमः शिवाय. याय भोलेनाथ. मग काय झालं? आमच्यात बी आहे की हवाई चक्रासन. तुमच्यामध्ये पण हवाई चक्रासन कसं काय दाखवा? हे बघ आहे का हवाई चक्रासन? आता हिला अजून एक आसन दाखव. या पुढे माझ्याकडे अजून एक मोठं आसन आहे ज्याला म्हणतात अर्धवर्तुळासन. हो हे आसन करताना अगदी जपून करायचं. आजूबाजूच्या लोकांचा सगळ्यांचा विचार करायचा. काय होतं? नाहीतर खूप मोठी हानी होईल. हानी? हो हे आसन केल्यामुळे एक मोठा फायदा आहे. आपल्या अंगातील जो काही गॅस असतो तो आपोआप बाहेर पडतो. तर हे आसन मी आता दाखवणार आहे. ते आसन नीट बघून घे. बाई सावधान, बाई सावधान. याला म्हणतात अर्धवर्तुळासन. लय भारी. पण तुला सांगू का आमच्यात बी आहे की अर्धवर्तुळासन. तुमच्यात पण आहे? हाय की. कसं दाखव? वाजव रे ढोलकी. झालं का अर्धवर्तुळासन? आपने जो कुछ किया है बहुत ही बढ़िया किया है. करते रहो बहुत अच्छा लगे. काय करते रहो? बाई मला तुझ्यासारखा असा उच्छृंखल डान्स करायचा नाहीये. मला योगा करायचा आहे. हे असले अश्लील चाळे अजिबात करू नकोस. वा म्हणजे हिथं तू उघडा होऊन लोकांना योग दाखवतो ते चालतंय हा? आणि त्या अंगभर कपड्यात आम्ही आमची नजाकत दाखवतो त्याला अश्लील म्हणतोयस वैर? हा बाई तुला पुढचं आसन दाखवल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. बघ पुढचं आसन याला म्हणतात कपालभाती. हे चांगलंय. म्हणजे कसं जरा गरमी होत असेल तर हवा यायला भारी आहे ना जरा. हे बाई मी तुला इथे का हवा द्यायला बसलोय का? कपालभाती बघ. माझ्या पोटावरील नियंत्रण बघ. काय असं पोट बीट हलवून होत नाही. मला बी येते कंबर हलवाय चांगली. तू कंबर हलवणार? हा मी काय म्हणते जुगलबंदी होऊन जाऊ दे का? म्हणजे बघू ना तुझं पोट दमतय का माझी कंबर. ठीक आहे होऊन जाऊ दे जुगलबंदी. होऊन जाऊ दे जुगलबंदी. हे अजून काय आपल्याकडे? हे बघ निघून जा बाई. निघून जा. ये बघ मी आज जाणार नाही. मी तुला सांगितलंय माझं इथं बुकिंग झालेलं आहे. मला एक आयडिया आली. मी काय म्हणते म्हणजे बघ माझं इथं वर्क बी चालत आणि तुझं इथं योगा बी चालत. नाही हे असं दोन्ही एकदम कसं शक्य आहे बाई? मी काय म्हणते तुमच्या प्रवचनातल्या 2 ओळी होऊन जाऊ देत आणि आमच्या लावणीतल्या बी 2 ओळी होऊन जाऊ देत. होऊन जाऊ दे. होऊनच जाऊ दे आज. चला. तर भक्तांनो आपलं मन कसं अगदी सोन्यासारखं असतं. मूळ जमीन काळ सोन. त्या मनावर हळूहळू संस्कार केले जातात. त्यात नामांकित रुजलं बियान. मग हळूहळू ते मन मोठं होत. तुझा ऊस वाढला जो मान. घाटा घाटान उभारी धरली. मग हळूहळू त्यात गोडवा निर्माण होतो. पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली. मग आपलं मन अगदी तजेलदार होत. रंग पानांचा हिरवा ओला. रंग पानांचा हिरवा ओला. आणि जर तुम्ही योग केला नाही तर तुमचं मन पोखरल्या जाईल. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला. तुझ्या उसाला लागल कोला. वा बाई वा. वा बाई वा.
वा वा बाई, काय सुंदर अर्थ सांगितला तुम्ही माझ्या या आध्यात्मिक प्रवचनाचा तुमच्या लावणीतून. मी खूप खुश झालोय बाई. मला आवडलेलं आहे. काय आवडलंय तुला? तुमचा परफॉर्मन्स आवडलेला आहे. खरंच आवडलं तुला? हो. मग मी काय म्हणते, आपण दोघं बी अध्यात्मात सांगतोय हो. बाई की नाही? हो. मग आपण योग आणि वग असं दोघ जण मिळून करू ना, म्हणजे प्रेक्षकांना बी त्याचा एकत्र आनंद देऊ. काय वाटतंय तुला? चालेल. हा. हो, आपल्याला चालणार बाई. चालणार. तर सुरुवात करायची का बाई? चला करा. तर भक्तांनो, ऐका. आपलं मन जर आपल्याला असं तजेलदार ठेवायचं असेल तर त्याला नीट ठेवा, नाहीतर तुम्हाला आजार येईल आणि खाऊन टाकेल. माझ्या ढेपला मुंगळा डसला ग बाई डसला. 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 तुमचं दोघांचं खूप खूप स्वागत. खूप छान जोडी लाभली असं आम्हाला वाटतंय पहिला ऍक्ट बघूनच, आणि दोघांनी अत्यंत ताकदीने केलेला आहे ऍक्ट. शुभेच्छा तुम्हाला. मकरंद सर, तुम्ही दोघं भन्नाट आहात. म्हणजे ऋषिकेश, तुझ्या शरीरात हाडबीड आहे की नाही असं मला वाटलं. आणि योगिनी, तुझी भाषा खूप स्वच्छ, वाणी खूप स्वच्छ आहे. आणि फार महत्त्वाचं असतं आवाजामध्ये, शब्दांमध्ये क्लॅरिटी असणं. आणि तुमच्या दोघांची एनर्जी भन्नाट होती. अभिनंदन. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर, रेणुकाताई, मी महेश सर, आदिनाथ आणि सुलग्ना या तिघांनाही मंचावरती आमंत्रित करते. चित्रपटाला खूप छान प्रतिसाद मिळतोय, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या फिल्म विषयी अजून प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की आवर्जून चित्रपटगृहात या आणि सिनेमा बघा. निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे इश्क वाला लव. आणि तुम्ही 100 रुपये खर्च कराल, तुमचे 200 रुपये वसूल होतील ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो. आणि खरंच इथे येऊन मी ETVचे मनापासून आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला संधी दिली कॉमेडीची बुलेट ट्रेन या सुपरहिट शोवर येण्याची आमच्या टीमसोबत. आणि खरंच या सगळ्या कलाकारांनी धमाल केली आहे आज. आणि तुमच्या प्रती खरंच माझं इश्क वाला लव तुमच्यावर जडलंय. तर थँक्यू सो मच. जसं प्रेक्षकांनी ह्या कॉमेडीची बुलेट ट्रेनवर प्रेम केलेलं आहे, तसंच प्रेम इश्क वाला लवर करा असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. आम्हाला सुलग्नाकडून काहीतरी ऐकायचंय. इश्क वाला लव बहुत ही क्यूट रोमांटिक रोम कॉम है और मेरी पहली मराठी फिल्म है. मैंने बहुत अभ्यास किया. 3 पेज के डायलॉग थे मेरे, वो सब बोले. तो प्लीज आप सब लोग प्लीज फिल्म देखिए, और कुछ नहीं तो यही देख लेना कि मैंने मराठी कैसी बोली है. क्या बात है. थँक यू सो मच. इट्स अ प्लेजर बीइंग हियर. तुम्ही तिघे जण आलात आमच्या सेटवरती, बद्दल थँक्यू सो मच. आणि महेश सर, तुम्हाला स्पेशल थँक्स. आणि तुमची फिल्म हिट हो ही इच्छा. ऑल द बेस्ट. आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. आम्ही सगळेच जण ॲज युजल खूप उत्सुक आहोत की दोन्ही टीमपैकी कुठली टीम आघाडीवरती आहे हे जाणून घेण्यासाठी. यावेळेस पण बुंगाट टीम पुढे आहे परफॉर्मन्स वाईज, मार्क वाईज. पण मला असं वाटतं की यावेळेस कॅप्टन्सनी सुसाटच्या जे म्हणजे ते सातत्याने करत आलेले आहेत. तर मला असं वाटतं की मार्क कमी जास्तपेक्षाही दोन्ही इक्वल स्तरावर त्या कॅप्टनमुळं किंवा आज तुमच्या दोघांचे कॅप्टन व्हाईस कॅप्टनचे परफॉर्मन्स फारच उजवे होते. यावेळेसचे दोन्ही मला वाटतं एपिसोड्स फारच सुंदर होते. मुळात आम्हाला खूप आनंद आला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. पण तुमच्या दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन. फ्रेंड्स, पुढच्या आठवड्यात आपले दिवाळीचे स्पेशल एपिसोड आहेत, त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. सोमवार मंगळवारी रात्री 9 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.